व्हिडिओ नंबर 2 आणि लेक्चर नंबर 2 मध्ये ही आहे स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपण शिकणार आहे बेसिक स्टेप कोणती आहे जी आपल्याला करणं गरजेचं आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिलेली आहे त्यानंतर येते स्टेप नंबर 2 साइट व्हिजिट. साइट व्हिजिट का करणं गरजेचं आहे? जेव्हा तुमचं आणि क्लायंटचं डिस्कशन फायनल झालेलं असतं की हे घर तुम्ही बांधायचं आहे किंवा तुम्ही प्लॅन करायचं आहे किंवा तुम्ही डिझाईन करायचं आहे किंवा तुम्ही सुपरविजन करायचं आहे किंवा तुम्ही कन्सल्ट करायचं आहे, जे काही डिस्कशन तुमचं पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा पहिल्या भेटीमध्ये झालेलं असतं त्याच्यानंतर इथे साइट व्हिजिट याच्यासाठी करायचं आहे. तुम्हाला साइटची सिच्युएशन माहीत असणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही लॉंग डिस्टन्सवरती असाल तर साइटचे व्हिडिओज अवेलेबल करणं गरजेचं आहे, साइटचे फोटोज अवेलेबल करणं गरजेचं आहे. परंतु साइट व्हिजिट इम्पॉर्टंट आहे. साइट व्हिजिट मध्ये तुम्हाला साइटची सिच्युएशन लक्षात येऊन जाते, साइटचं लोकेशन लक्षात येऊन जातं, साइट क्लिनिंग आहे का साइट क्लीन करणं गरजेचं आहे या गोष्टी लक्षात येऊन जातात, साइटचे मेजरमेंट्स लक्षात येऊन जातात, साइटच्या आजूबाजूला काय सिच्युएशन आहे, आजूबाजूला किती स्पेस आहे, कुठं मटेरियल स्टॅकिंग करू शकतो, मटेरियल आपल्याला कुठं आपण स्टोअर करू शकतो, स्टोरेज कुठं करू शकतो, या सर्व गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं. हे जाणल्यानंतर तुम्हाला हे कळणं गरजेचं असतं की मेजरमेंट घेत असताना प्लॉटचा एरिया कसा आहे, स्लोपिंग आहे का प्लेन टेबल आहे, या प्लॉटच्या एरियासाठी आपल्याला मेजरमेंट्स घेणं गरजेचे असतात. साइट व्हिजिटमध्ये पहिल्यांदा आपण सर्व मेजरमेंट्स घ्यावी लागतात. यानंतर साइट व्हिजिट करत असताना तुम्ही अनेक पॉइंट्स तुम्ही नोट करून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं मटेरियल स्टॅकिंगचा, त्याच्यानंतर स्लाइडच्या स्लोपिंगचा. मोठी साइट असेल तर कंट्रोल मॅप किंवा तिथले सगळे डिटेल्स आपल्याला मिळून जातात किंवा सर्वे करणं गरजेचं आहे की नाही या गोष्टी आपल्याला समजून जातात. तर साइट व्हिजिटमध्ये क्लायंट बरोबर डिस्कशन होत असतं, मटेरियलचं डिस्कशन होत असतं, साइटमध्ये प्लॅनिंगचं डिस्कशन होत असतं, नेसेसरी नीड्स गरजेच्या काय आहेत, ड्रेनेज लाईन्स कुठं जाऊ शकतात, या सर्व गोष्टींचं तुम्हाला एक अंदाज येऊन जातो. म्हणून साइट व्हिजिट करणं गरजेचं असतं. साइट व्हिजिट करत असताना आपल्याकडे अवेलेबल इक्विपमेंट पाहिजे ते आपण घेऊन जाऊ शकतो. त्यामध्ये मेजरिंग टेप असतो, लेवल ट्यूब असते, कारण लेवल बघावे लागतात, रोड लेवल बघावे लागतात, ड्रेनेज लाईन लेवल बघावे लागतात. त्याच्याशिवाय आपण डिझाईन्स करू शकत नाही. आपल्याला डिझाईन्स करत असताना जे बेसिक काही गोष्टी गरजेच्या असतात, बेसिक मेजरमेंट्स गरजेचे असतात, बेसिक रिसोर्सेस गरजेचे असतात, ते आपण तिथं नोट डाऊन करू शकतो. या माध्यमातून आपण परत प्लॅन करू शकतो आणि यानंतर आपण प्लॅन डिझाईन शिकू शकतो किंवा बनवू शकतो. हे आहे साइट व्हिजिटवरती आपल्याला बेसिक माहिती घेण्यासाठी काय करावं लागतं याची माहिती. त्याच्यासाठी काही बोनस टिप्स आहेत ते आपण पाहू शकता पुढच्या वेळेस. नमस्कार, व्हिडिओ नंबर 2 लेक्चर नंबर 2 आणि स्टेप नंबर 2 मध्ये या आहेत काही टिप्स. टिप नंबर 1, साइटवरती साइट ऑब्झर्वेशन करत असताना तुमचं सर्व बाजूनी लक्ष असणं गरजेचं आहे. साइटवरती कोणते प्रॉब्लेम्स आहेत का, साइटला आजूबाजूला काही प्रॉब्लेम्स आहेत का, इलेक्ट्रिक लाईन्स कुठं प्लॉटच्या वरून गेलेल्या आहेत का, प्लंबिंग लाईन कुठं तुटणार आहे का, या गोष्टी ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. टिप नंबर 2 आहे, साइटवरती मटेरियल आणण्यासाठी अवेलेबल स्पेस आहे का, आणलेलं मटेरियल ठेवण्यासाठी अवेलेबल स्पेस आहे का, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. टिप नंबर 3 आहे, आपली वाहनं जी येणार आहेत साइटवरती, मग ते वाळूचे ट्रक असतील, क्रस्टॅनचे ट्रक असतील, सिमेंटचे ट्रक असतील, स्टील मटेरियलचे ट्रक असतील, या गोष्टी वाहन ट्रान्सपोर्टेशन किंवा वाहन यायला जागा व्यवस्थित आहे का हे पाहणं गरजेचं आहे. टिप नंबर 4 आहे, सर्वात महत्वाची टिप आहे,